बोरगाव नगरी आणि परिसरामध्ये रात्री झालेल्या पावसामुळे गावाच्या भोवताल असलेली जी घरं सखल भागात आहेत त्या घरांमध्ये साधारणतः 3 ते 5 फुटापर्यंत पाणी जमा झालेलं आणि त्यामुळं त्या ग्रामस्थांच्या सगळ्या संसारोपयोगी वस्तू, त्यांचं साहित्य, त्यांचं पशुधन यावर मोठा परिणाम झाला आहे। बऱ्याच ठिकाणी पशुधन जाग्यावरच बांधलेल्या स्थितीमध्ये पाण्यात बुडून मृत्यू पावला आहे, तर काही ठिकाणी ते वाहून गेलेले आहेत, बेपत्ता आहे। आणि त्याचप्रमाणे काही ठिकाणी किरकोळ पडझड झालेली आहे, घरांची पडझड झालेली आहे। शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। विशेषतः शेती खरडून गेल्यामुळे त्याच्यामध्ये दगडगोटे जमा झालेत आणि ती नापीक झालेली आहे। सद्यस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे साहेब, SDPO भातलवंडे साहेब, PI साहेब, BDO साहेब आणि मी स्वतः तहसीलदार या ठिकाणी उपस्थित आहोत। आमची सगळी यंत्रणा, पोलीस, महसूल, ग्राम प्रशासन, आरोग्य हे सगळे कामाला लागलेले आहेत आणि यथावकाश या लोकांना सध्या जेवण, औषध, पाणी या 2 महत्त्वाच्या गोष्टी आम्ही उपलब्ध करून देतो आहे। त्यानंतर इलेक्ट्रिसिटी रिइन्स्टेट करणं असेल किंवा बाकी गोष्टी असतील त्या आम्ही आज दिवसभर थांबून किंवा उद्यापर्यंत करण्याचा प्रयत्न करतो। लोकांनी या सगळ्या कामी सहकार्य करावं। शेती पिकांचं जे नुकसान झाले त्याचे पंचनामे होत आहे। या ठिकाणी जेवणाची व्यवस्था लॉयन्स क्लब उदगीर आणि त्याचप्रमाणे डॉक्टर लखोटिया साहेबांची जी NGO टीम आहे त्यांच्यामार्फत या लोकांना सद्यस्थितीमध्ये तयार अन्नधान्य उपलब्ध करून दिलेलं आहे। त्यांचंही प्रशासनाच्या वतीनं आभार व्यक्त करतो। थँक्यू। बोलायचं नाही।